इयत्ता 8वी बालभारती पुस्तकातील माझे माहेर वागधरा हा पाठ. दिवस मावळतीकडे झुकत होता. किरणातील धग मंदावली होती. किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वरसत होती. त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता. डोळे दिपवत होता. वाटे गावातून निघालेला एक गाडी मार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता. सावळा वाघदाऱ्याकडे निघाला होता. त्याचा अवखळ कारवानी घोडा शांत चालत होता. सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता. मोठे मस्तक, त्याचे तेवढेच मोठे पागोटे, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळे, दाट भुवया, नोकदार नाक, पिळदार मिशा, भरदार गर्दन, प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलखीत कुऱ्हाड असा तो सावळा घोड्यावर बसला होता. त्याची नजर त्याच्यापुढे धावत होती. समोरच्या डोंगरावरून 2 माणसे खाली येताना सावळ्याला दिसली. त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता. ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला. त्याने घोड्याला टाच मारली. तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला. तो वेगाने पुढे जात होता आणि ती 2 माणसे भराट्याने खाली येत होती. एका वळणावर ती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टीआड व्हायची. त्या 2 माणसात आणि सावळ्यात एकच वळण उरले. आता ती 2 माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली. इतका वेळ दिसणारी ती 2 माणसे आता एकाकी नाहीशी झाली होती. हे असे कसे झाले? ती 2 माणसे कोठे दडली? सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्याने उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या 2 माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला. जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला. समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते, पण काही कांड्यांचे शेंडे थरथरत कापत होते. तो प्रकार सावळ्याने हेरला. तो धारदार आवाजात गरजला, आता बाहेर या. तशी ती 2 माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली. त्यापैकी एक तरुण मुलगी होती. तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते. सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली. हातातली कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला, कोण तू? तुझं नाव काय? मी जयसिंगपूरचा दादा पाटील. ही तुझी कोण? ही माझी लेक काशी. दादा पाटील काखेतील गाठोडं खाली ठेवून हात जोडून म्हणाला, तुझं नाव मी ऐकून आहे, तुझा बोलबाला मला ठाव आहे. हे दागिने घे. पण सावळा, माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नग. मी लेकीच्या अब्रूसाठी 2000 रुपये देईन. एवढ्यात सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली. तसा तो कोलमडून खाली पडला. काशीबाई किंचाळली. सावळा कुऱ्हाड उगारून गरजला, उठून उभा राहा, आता मारू नका. दादा पाटील गाल चोळत उठला. सावळा म्हणाला, मारू नका का? तुला ठारच मारायला पाहिजे. तूच तेवढा अब्रूदार आणि आम्ही अब्रू सोडली असं तुला कोणी सांगितलं? बोल. माझं चुकलं, दादा पाटील खिन्न स्वरात म्हणाला. सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला, सरळ उभा राहा. कुठे गेला होतास? टाळगावला, काशीबाईला सासरी घेऊन. मग परत का आणलीस? जावई काशीला घरात घेत नाही. कशापायी घरात घेत नाही? लग्नात म्या हुंडा कबूल केला होता. ती रक्कम माझ्याने चुकवली गेली नाही म्हणून. किती हुंडा कबूल केला होतास? 15,000. एवढी रक्कम का कबूल केलीस? लेकीच्या सुखासाठी आणि मातबर पाहुणा जोडावा म्हणून. तू हैवान आहेस? सावळा जळजळीत स्वरात म्हणाला. तुझ्या जावयाचं नाव? टाळगावचा राजाराम पाटील. दादा पाटील पडक्या स्वरात उत्तरला. मग चल तर. सावळा गरजला. कुठं? दादाला कापरं भरलं. सावळा भडकला, म्हणाला, माझ्या मागून गुमान चल. बर चलतो. तिघे मुख्य वाटेवर आले. घोडा तसाच उभा होता. त्यांच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला, पोरीला घोड्यावर बसव आणि चल. दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली. आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता.
सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला. दिवस बुडाला, कडूसे पडले, तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला. राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्याने गरजावा तशी आरोळी ठोकली. राजाराम पाटला, बाहेर ये. ती हाक ऐकून राजाराम चमकला. अशी उर्मट हाक कोणी मारली? त्याला राग आला. चटकन उठून त्याने कुऱ्हाड घेतली. कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली. तो डिरकला. कोण हाय? सावळा हाय. सावळा म्हणाला, ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोहर ये, नाहीतर तुझं मुंडकं वाघदाराकडे जाईल. चले. सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळून पडली. त्याला धडकी भरली. त्याच्या आई बहिणीला कापरे भरले. म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला. म्हणाला, नाना नाही, काय म्हणता? ही बाई कोण हाय? सावळ्याच्या तोंडात जाळ पेटला. त्याची कुऱ्हाड लकाकली. ही माझी बायको काशी. राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला. हिला परत घरात घेत नाहीस? सावळ्याने करड्या सुरात सवाल केला. एक पाऊल पुढे टाकले. वातावरण तंग झाले. राजारामची पाचावर धारण बसली. म्हणाला, चूक झाली, माफी करावी. आता मी काशीला दुःख देणार नाही. त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले. त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली. मग सावळा शांत झाला. म्हणाला, ही काशी माझी लेक आहे. हिला दुःख देऊ नग, नाहीतर मी तुझं डोसकच मारीन. तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रची. 15,000 हुंडा दिला नाही म्हणून बायकोला बाहेर घालवतोस? हुंडा घेणं बरं नाही. नाही, आता अशी आगळीक होणार नाही. राजारामने हात जोडले. सावळा मागे सरकला. ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघदऱ्याकडे गेला. काशीचे नाणे लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते. गावोगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते आणि जावयांच्या कुकर्माचा पाडा वाचत होते. मग सावळा त्या गावाला जाऊन त्या जावयाची रग जिरवत होता. कित्येक मुलींचे संसार हुंड्यापायी नासले होते. ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले. अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या. काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती. ती मनात म्हणत होती, सावळ्याला उदंड आयुष्य लागू दे, त्याला अपार बळ मिळू दे, त्याच्या तलवारीला धार येऊ दे, त्याच्या सुखाची मला खबर रोज कळू दे. माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदऱ्यात आहे. अतिशय मस्त हा धडा. तुम्हालाही ऐकायला आवडला का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्येही सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.